नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज जे आहे एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो घेऊन आलो आहे. महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आहे नॉर्मलायझेशन. तर पहा, नॉर्मलायझेशन काय यावर व्हिडिओ बनवतो आहे, कारण खूप जणांचं कमेंट येत होतं की CHUची एक्झाम झालेली आहे. CHUची एक्झाम हे शिफ्टमध्ये झालेली आहे. ठीक आहे, शिफ्टमध्ये झालेली आहे. शिफ्टमध्ये झाल्यानंतर कोणतीही एक्झाम जी असेल, जर शिफ्टमध्ये झाली असेल, 1 शिफ्ट असेल, 2 असेल किंवा मग 3 असेल, शिफ्टमध्ये झाल्यानंतर काय होतं, त्या शिफ्टसाठी वैयक्तिक सेपरेट क्वेश्चन पेपर तयार करावा लागतो. ठीक आहे, प्रत्येक शिफ्टसाठी वेगवेगळा क्वेश्चन पेपर तयार करावा लागतो. फर्स्ट शिफ्टसाठी वेगळा, सेकंडसाठी वेगळा आणि थर्डसाठी वेगळा. मग प्रश्नपत्रिका जर वेगवेगळी बनवत असेल तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न थोडासा हार्ड होऊ शकतो, एखादा थोडासा इझी होऊ शकतो. पण युजली कोणतीही जर प्रश्नपत्रिका शिफ्टमध्ये बनत असेल तर पेपर काढणाऱ्याचा पॅटर्न एकच असतो की प्रश्न जे आहेत तिन्ही शिफ्टमध्ये जे आहेत सेम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, तिन्ही शिफ्टमध्ये जे आहेत सरासरी जे आहेत सेम प्रश्न असावेत, जेणेकरून जे आहे तिन्ही पेपर जे आहेत हार्डनेस जे आहे पेपरची ही एक लेवलची असली पाहिजे. तर पहा, या ठिकाणी आता प्रश्न जरी सेम ठेवण्याचा प्रयत्न केला तर प्रश्नामध्ये पण एखादा फरक असतो. उदाहरणामध्ये घ्या, आता या ठिकाणी जे CHUमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की एक प्रश्न एका शिफ्टमध्ये पाहिलं की नॅटोवर विचारला होता. नॅटो म्हणजे जे आहे नॉर्थ अमेरिकन ट्रीटी ऑर्गनायझेशन, यावर जे आहे कोणत्या कंट्रीमध्ये आय थिंक हे झालं होतं 2026मध्ये, असं काहीतरी प्रश्न होता. आणि दुसरा एक प्रश्न मी पाहिला की ब्रिक्सवर एक होता. ठीक आहे, ब्रिक्स जे आहे ब्रिक्सवर पण अशाच प्रकारे होता, कोणत्या कंट्रीमध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये इसवी सनमध्ये झाला असं काहीतरी प्रश्न होता. ठीक आहे, मग आता हा जो प्रश्न आहे यामध्ये जे आहे सांगण्याचा त्यांचा उद्देश एकच आहे की दोन्ही याच्यामध्ये त्यांच्याकडून लेवल एकच ठरवायचे की या दोन्ही याच्यावर सेम प्रश्न टाकलेला आहे. पण आता याच्यावर मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो मित्रांनो. पहा, या ठिकाणी जर उदाहरणामध्ये तुम्ही जर प्रश्न जर असा विचारला की पहा, महात्मा गांधीचं जे आहे महात्मा गांधीचं जन्म कधी झाला तर हा जर प्रश्न एका शिफ्टमध्ये विचारलेला आहे तर पहा, हा प्रश्न जे आहे खूप जणाला येईल. 100पैकी जे आहे तर जवळपास 80 जण हे प्रश्न देतील. आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये जे आहे पहा, या ठिकाणी जर डोनाल्ड ट्रम्पचा जन्म कधी झाला, ठीक आहे, जर असा प्रश्न विचारला तर आता या ठिकाणी पहा, सिस्टीममध्ये कम्प्युटरमध्ये या ठिकाणी अर्थ दोन्हीचा एकच आहे, प्रश्न एकच आहे. कशा प्रकारे या ठिकाणी काय विचारलं आहे की जन्म कधी झालेला आहे, पण या ठिकाणी पण विचारलं आहे की जन्म कधी झाला. पण या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारे हार्ड व्हायला लागला आहे, डोनाल्ड ट्रम्प जे आहे हे जे आहे आपल्या कंट्रीचे नाही येतं, त्यामुळं आपल्या कंट्रीमध्ये या प्रश्नावर जास्त आपला अभ्यास नसेल. ठीक आहे, आणि हे महात्मा गांधीजीचा जन्म सगळ्यालाच माहीत असतो युजली. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे आहे तर क्वेश्चन जरी सेम असेल, पॅटर्न जरी सेम असेल, पण त्या ठिकाणी जे आहे सेम जे आहे प्रश्नामध्ये थोडाफार फरक पडतो आणि सेम प्रश्नपत्रिका तयार होत नाही, त्यामध्ये अंतर थोडा वेगळा होतो. थोडासा क्वेश्चन पेपर एखादा इझी आणि एखादा टफ होतो. आता हे उदाहरणासकट सांगण्याचा प्रयत्न एवढाच होता की तुम्हाला जे आहे समजायला पाहिजे. ठीक आहे, आता या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जर उदाहरणामध्ये 1 शिफ्टमध्ये आणि 2 शिफ्टमध्ये पेपर झाला तर दोन्ही शिफ्टमध्ये प्रयत्न सारखाच असतो की सेम पॅटर्न ठेवायचा, पण थोडाफार चेंजेस झालेला आहे. आता ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला की शिफ्टमध्ये जर पेपर होत असेल, शिफ्टमध्ये पेपर का होतो हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जर जास्त या ठिकाणी संख्या असेल, ठीक आहे, जास्त संख्या जर असेल तर त्या ठिकाणी शिफ्टमध्ये ठेवावं लागतं पेपर. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट मॅक्झिमम. ठीक आहे, मग या ठिकाणी हे शिफ्टमध्ये पेपर झाल्यानंतर वेगवेगळा पेपर तयार होतो. एवढं समजलं तुम्हाला. शिफ्टमध्ये पेपर असेल आणि एकापेक्षा जास्त पेपर जर तयार करावं लागत असतील तर तुम्हाला हे जे आहे नॉर्मलायझेशन प्रोसेस करणं अनिवार्य आहे. आता नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, ज्यामध्ये आहे स्टँडर्ड, ठीक आहे, मीन, ठीक आहे, त्यानंतर पर्सेंटाईल, ठीक आहे, हे पर्सेंटाईल,
अशा प्रकारे हे 2-3 प्रकार असतात. तर युजली जे आहे भरतीच्या ॲडमध्ये जर सुरुवातीला सांगितलं जातं की कोणत्या प्रकारे नॉर्मलायझेशन होणार आहे, तर मोस्टली जे स्टँडर्ड वगैरे जे आहे मीन ॲव्हरेज काढून त्या ठिकाणीच प्रयत्न केला जातो. आता या ठिकाणी संपूर्ण विषयी थोडीफार माहिती पाहून घेऊ आपण. पहा, नॉर्मलायझेशन म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेची डिफिकल्ट जे ॲडजस्ट करून मार्क्स कंपेअर करण्याची पद्धत आहे. ठीक आहे. वेगळ्या शिफ्टमध्ये एखादा जर इझी झाला वाटत असेल, प्रश्नावरून मी समजून सांगितले तुम्हाला. एक प्रश्न जे आहे, ठीक आहे, एक प्रश्न जे आहे थोडासा सेम प्रश्न आहे, सिस्टीमनुसार सेम प्रश्न आहे, पण तुम्हाला तो अवघड वाटतो. जसं मी महात्मा गांधीचा जन्म सांगितला आणि डोनाल्ड ट्रम्पचा जन्म सांगितला, तशाच प्रकारे जर मी या ठिकाणी सांगितलं की बाबा आपल्या एखादी नदी असेल, जी नदी जे महाराष्ट्रामधली एखादी नदी आहे, ती नदीचं उगम कुठून पावतं. उदाहरणामध्ये गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्रामधून कुठून उगम पावती हे जर विचारलं आणि तीच जर म्हणलं की एखादं दुसरी कंट्री आहे, ठीक आहे, त्या दुसऱ्या कंट्रीचं एखादं स्टेटमधले कोणत्या नदीचं मी उगम जर सांगितलं, तर त्या ठिकाणी काय होईल, प्रश्न तोच असेल पण त्या ठिकाणी त्याची डिफिकल्टी वेगळी होईल, कारण तो प्रश्न आपल्याकडला नाहीच आहे मुळामध्ये. ठीक आहे. आता हा अशा प्रकारे जर घडलं वगैरे तर मोस्टली शिफ्टमध्ये हे करणं गरजेचंच आहे, शिफ्टमध्ये झाल्यानंतर नॉर्मलायझेशन. आता CHUचं एक्झाम्पलमध्ये पाहूया. उदाहरणामध्ये CHU परीक्षा 2 शिफ्टमध्ये झाली होती. ठीक आहे. जर आता या ठिकाणी उदाहरणामध्ये आपण 2 शिफ्ट झालेले तर आणि एक हे पूर्ण आपण जे आहे जस्ट आपण एक्झाम्पल पाहतोय, हे फक्त समजून घेण्यासाठी पाहतोय. ठीक आहे. समजून घेण्यासाठी आपण हे सर्वांना जे कमेंट येतात त्यांना एक ओव्हरऑल की समजलं पाहिजे की हे नॉर्मलायझेशन प्रोसेस काय आहे, त्यासाठी हे सांगतोय माहिती. ठीक आहे. पहा, या ठिकाणी शिफ्ट 1चा पेपरचा सोपा असेल तर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी काय होतं, पहा या ठिकाणी मार्क्स जास्त आले. ठीक आहे. आता उदाहरणामध्ये शिफ्ट 1 पेपर होता, त्याच्यामध्ये जर थोडे मार्क वाढले. ठीक आहे. आपण ते एक्झाम्पलमध्ये पाहू. आणि शिफ्ट 2 पेपर कठीण होता. ठीक आहे. आता सोपा पेपर म्हटल्यानंतर युजली सर्व जण जे आहेत पेपर अटेंड करतात आणि जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. आणि पेपर जर कठीण होता मग त्या विद्यार्थ्याचे मार्क जे आहेत कमी येतात. कॉमन आहे. अवघड असेल तर नक्कीच त्या ठिकाणी जास्त प्रश्न चुकणार आहेत. हे समजलं 2 शिफ्टमध्ये. हे आपण उदाहरणासाठी सांगतोय, फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट. आता ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेले आहेत त्यांनाच माहिती, आणि जे एक्झाम काढतात पेपर त्यांनाच माहिती. आपण ठीक आहे, हे जस्ट एक हायपोथेटिकल हे तुम्हाला समजण्यासाठी बनवतोय. पेपर फर्स्ट जे आहे सोपा आणि पेपर सेकंड जे आहे कठीण. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांना जे आहे सोप्यावाल्यांचे मार्क थोडे जास्त पडतील आणि अवघडवाल्यांचे थोडे कमी पडतील. आता या ठिकाणी पहा, दोन्ही शिफ्टमधील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून रॉ मार्क स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला लागू केला जातो. यालाच नॉर्मलायझेशन ऑफ मार्क असे म्हणतात. ठीक आहे. रॉ मार्क जे आहे तर ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज मार्क काढले जातात. ॲव्हरेज मार्कनुसार जे आहे या ठिकाणी स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला यूज करून या ठिकाणी नॉर्मलायझेशन ही प्रोसेस केली जाते. आता पहा, सोपं उदाहरणमध्ये तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी मी थोडंसं हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅटमध्ये जर सांगायचं गेलं तर पहा, या ठिकाणी एक विद्यार्थी आहे, हा A आहे आणि या ठिकाणी हे विद्यार्थी B आहे. ठीक आहे. त्यानंतर मग या ठिकाणी पहा, रॉ मार्क जर पाहायला गेले, तर पहा या ठिकाणी जे आहेत पहिल्या शिफ्टमधले जे आहे रॉ मार्कचे या ठिकाणी 80 मार्क आले, किती, 100 पैकी. ठीक आहे. आणि या दुसऱ्या शिफ्टचे जे आहे या ठिकाणी 75 आले, कितीपैकी, 100 पैकी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे आता ही जी आहे ह्याला काय म्हणू, इझी शिफ्ट, आणि ही काय झाली, डिफिकल्ट. हे काय झालं, हे एक, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, हे जे आहे रॉ मार्कनुसार पाय या ठिकाणी विद्यार्थी, त्यानंतर त्याचे हे रॉ मार्क्स असतील, हे विद्यार्थी आहे A, त्याचे हे रॉ मार्क्स, आणि त्याच्यानंतर हे शिफ्ट. पहिली शिफ्ट जी आहे इझी शिफ्ट होती, सांगितल्याप्रमाणे इझी शिफ्टमध्ये जे आहे थोडेसे मार्क वाढले. त्यानंतर डिफिकल्ट शिफ्ट जे आहे, डिफिकल्ट शिफ्टमध्ये थोडेफार मार्क या ठिकाणी कमी झाले, हे B शिफ्टचे. ठीक आहे. त्यानंतर पेपरची डिफिकल्टी वेगळी असल्यामुळे नॉर्मलायझेशन नंतर आता हे दोघांची डिफिकल्टी वेगळी होती, त्यामुळे नॉर्मलायझेशन नंतर आता काय होतं पहा, या ठिकाणी ह्या स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला जे यूज करून जेव्हा नॉर्मलायझेशन होतं तेव्हा काय होतं पहा, या ठिकाणी Aचे मार्क, आता पहा या ठिकाणी, आता या ठिकाणी Aचे नॉर्मलाइज्ड मार्क कमी किंवा बदलू शकतात. लक्षात असू द्या,
फॉर्म्युला यूज झाल्यानंतर एचे मार्क जास्त आहेत, त्यामुळे ह्याचे कमी होऊ शकतात. ठीक आहे, कारण शिफ्ट ही इझी होती. आता बीचं काय होईल, नॉर्मलाइज्ड मार्क झाल्यानंतर वाढू किंवा बदलू शकतात. आता याच्या ठिकाणी काय होतं, डिफिकल्ट शिफ्ट होती, त्यामुळे याचे मार्क जे आहेत कमी असलेले थोडेफार वाढू शकतात किंवा थोडेफार या ठिकाणी बदलू शकतात. हे फक्त प्रश्नपत्रिकेच्या इझी आणि हार्डवर ठरतं. आणि जे आहे याच्यावर आता आणखीन एक जर उदाहरण सांगायला गेलं तुम्हाला या ठिकाणी पहा, त्यानंतर पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी काय सांगत होतो, हे जे आहे एचे मार्क जे आहेत कमी किंवा बदलू शकतात, बीचे मार्क जे आहेत वाढू किंवा बदलू शकतात. ठीक आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन म्हणजे सर्वांना सरसकट मार्क वाढवणे नाही, ते त्या शिफ्टच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि अधिकृत स्टॅटिस्टिकल मेथडवर अवलंबून असू शकतं. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी सांगितलं. आता पहा या ठिकाणी परत एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो. पहा या ठिकाणी आता एक्झाम्पल क्वेश्चननुसार सांगतो. जे आहे, जर प्रश्न विचारला की 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थ्यांनी जर एक प्रश्न विचारला की भारताची राजधानी काय आहे. ठीक आहे, भारताची राजधानी, ठीक आहे, राजधानी काय आहे म्हणून ठीक आहे विचारला. ठीक आहे, आता आणि दुसरा प्रश्न काय विचारला आहे की हे जे आहे उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे. तर पहा या ठिकाणी काय होईल, हे जे पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचे अटेम्प्ट जास्त असतील, अटेम्प्ट जास्त असल्यामुळे या ठिकाणी काय होईल, हे जे आहे या ठिकाणी मार्क जास्त पडतील सर्वांना, 100पैकी बऱ्याच जणांना 90 पडतील. आणि हे जे आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कमी आहे, मग या ठिकाणी अटेम्प्ट जे आहेत तर कमी होतील. ठीक आहे, अटेम्प्ट जर कमी झाले तर या ठिकाणी जेवढे विद्यार्थी दिलेत उदाहरणामध्ये या ठिकाणी 20 विद्यार्थ्यांना मार्क पडतील. मग या नॉर्मलायझेशनमध्ये सगळ्यात जास्त फायदा जर होतो ह्या सोप्या प्रश्नामुळे फायदा होत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अवघड प्रश्न अटेम्प्ट केलेला आहे आणि या अवघड प्रश्नाला त्याचा या ठिकाणी फायदा झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, मग ह्या अवघड प्रश्न जर त्यानं उत्तर बरोबर केला असेल तर मग त्याला या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो. मग या ठिकाणी याचं थोडाफार मार्क वाढवला जातो. ठीक आहे, आणि हे जेवढ्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी कमी होतं. आता जर एका विद्यार्थ्यांनी काय केलं, आता जे आहे यांनी ह्या एका विद्यार्थ्यांनी हे अटेम्प्ट केला नाही आणि हे केला, याला ह्याच्यात आले आणि याच्यात नाही आले, तर मग एका विद्यार्थ्यांनी काय केलं, ह्या तिसऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भारताची राजधानी हा प्रश्न अटेम्प्ट केला, याला याच्यात पण मार्क पडले, आणि हे जो आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी हेच हा अटेम्प्ट केला आणि याच्यात पण मार्क पडले. तर मग काय होईल, ह्या दोघापेक्षा जे आहे सर्वात जास्त ह्या तिसऱ्या विद्यार्थ्याला फायदा होईल. कारण सर्वात जास्त फायदा ह्याला का होईल, कारण ह्यानं जे आहे अटेम्प्ट अवघड क्वेश्चन पण केलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे इझी क्वेश्चन पण केलेला आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाचं म्हणजे हाच त्याचा मेन हेतू असतो प्रश्नामागचा किंवा त्या शिफ्ट मागचा. ठीक आहे, जो अवघड प्रश्न किती अटेम्प्ट केलेला आहे, सरासरी या नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये जे आहे ॲव्हरेज काढलं जातं. ठीक आहे, त्यानुसारच हे केलं जातं. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट पहा, काय सांगतो मी, पहा लक्षात ठेवा, नॉर्मलायझेशन प्रत्येकाला मार्क्स वाढवणे नाही. सांगितल्याप्रमाणे नॉर्मलायझेशन झालं म्हणजे तुम्हाला जर उदाहरणामध्ये 120 मार्क पडले, मग डोक्यामध्ये असं घेऊ नका की तुम्हाला जे आहे तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 100% वाढणारच आहेत, ती तुमची शिफ्ट कोणती पण असेल. ठीक आहे, वाढू शकतात असं नाही. ठीक आहे, त्यानंतर इझी शिफ्टमधील मार्क्स कमी होऊ शकतात. 100% जर मी सांगितल्याप्रमाणे की भारताची राजधानी जी आहे नवी दिल्ली सगळ्यांनाच माहीत न असणारा सोपा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या हार्ड शिफ्टमध्ये जे आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी विचारलेली आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी विचारली आणि त्यामध्ये जे आहे तर अटेम्प्ट कमी झालेला आहे आणि त्यामध्ये जो आहे तो प्रश्न जेवढ्याने दिला आहे तो बरोबर दिलेला आहे. मग त्यांचे मार्क का नाही वाढणार, 100% त्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहेत मित्रांनो. त्यानंतर डिफिकल्ट शिफ्टमधील काही मार्क्स वाढू शकतात, काही कॅन्डिडेटचे मार्क्स जवळपास तसेच राहू शकतात. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्याचे यामध्ये जे आहेत मार्क सेम पण राहू शकतात, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता फायनल नॉर्मल मेरिट स्कोअर तयार होऊ शकते. अधिकृत नियम जे आहेत त्या सोप्या भाषेमध्ये तुमचे 80 मार्क किती आहेत त्यापेक्षा तुमच्या शिफ्टमधील इतर कॅन्डिडेट्स त्या तुलनेत तुमची परफॉर्मन्स किती चांगली आहे हे नॉर्मलायझेशनमध्ये समजून येते. म्हणजे मग त्यामध्ये ते महत्त्वाचं म्हणजे तेच आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एक सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण तुम्हाला कन्फ्युजन झालंच असेल, कारण हे नॉर्मलायझेशन आहेच थोडंसं किचकट मित्रांनो. तरी पण एक तुम्हाला 100पैकी जरी 20% जरी समजलं तरी भरपूर झालं आहे. व्हिडिओमार्फत आपल्याला व्हिडिओचं सार्थक झालं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.